नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनल स्वागत करत आहे. रामकृष्ण हरी माऊली. आळंदीहून निघालेली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, देहूहून निघालेली जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी, शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी, कौंडिण्यपूरहून निघालेली रुक्मिणीची पालखी, मुक्ताईची पालखी, निवृत्तीनाथाची पालखी, सोपान काकाची पालखी, या सर्व पालख्या मजल दर मजल करत पंढरपूरकडे प्रवास करत आहे. आज बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या नारायणगडावरून ही पालखी पंढरपूरच्या दिशेने तिनं प्रस्थान केलेलं आहे. धाकटी पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या नारायणगडाची ही पालखी आज निघून तब्बल 200 किलोमीटर अंतर पार करत ती पायी पंढरपूरला पोचणार आहे. या पालखीचा मार्ग तसा नारायणगडावरून निघेल, पुढं तो बेलुरा, पाटोळ्या नजीकची बेलवंडी, तिथून मग धाराशिव जिल्ह्यातील पाचेगाव, तिथून बावची जी की परांड्याजवळ आहे, तेथून कुर्डुवाडी, मोडलीम आणि पंढरपूर असा नारायणगडाच्या पालखीचा मार्ग असणार आहे. कौंडिण्यपूरहून निघालेली रुक्मिणीची पालखी आज कळंबला मुक्कामाला असणार असून उद्या सकाळी पुनर्वसन सावरगावच्या मंदिरात पालखीला जाधवर कुटुंबियांकडून नाश्ता दिला जाईल आणि मग रुक्मिणीची पालखी आपल्या सासरी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. शेगावच्या गजानन महाराजांची पालखी काल रात्री तेरणा कारखान्यावर मुक्कामाला होती. आज दुपारी ती हिंगळजवाडी खिनी येथे थांबून आता संध्याकाळी माकडाच्या उपळे येथे ती मुक्कामाला येणार असून उद्या सकाळी ती धाराशिव शहरात दाखल होणार आहे. तर तुकोबारायाची पालखी काल वरवणचा मुक्काम संपवून पुढं निघाली, दुपारी यवतला थांबली आणि यवतच्या पुढं थोडं जाऊन मग तिनं सोलापूर पुणे महामार्ग सोडला आणि बारामतीकडं रिटा घाटाच्या मार्गे ती निघाली. रिटा घाट पार केल्यानंतर तुकोबारायाची पालखी आज उडवंडी इथं मुक्कामाला असणार आहे. तर ज्ञानोबारायाची पालखी काल जेजुरीचा मुक्काम आटपून पुढं वेल्ह्याकडे निघाली. आज ज्ञानोबा माऊलीच्या पालखीचा मुक्काम वेल्हे इथे असणार आहे आणि उद्या ती मग पुणे जिल्हा सोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल आणि लोणंद येथे सातारा जिल्ह्याच्या प्रशासनाकडून ज्ञानोबारायाच्या पालखीचं मोठं जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. असं सर्व पालख्या आता पुढं निघालेल्या आहेत. मुक्ताईची पालखी आज कदाचित धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथे मुक्कामाला असणार आहे. तर निवृत्तीनाथाची पालखी तर नगरहून पुढं मार्गस्थ झालेली आहे. सोपान काकाची ही पालखीही आता मधल्या मार्गे ती तशीच पंढरपूरकडे निघेल आणि जिथं सर्व पालख्या ह्या मुख्य पालख्या एकत्र येतात आणि तिथं रिंगण होतं, तिथं या सर्व पालख्याबरोबर ती पण सामील होईल. असा सर्व महाराष्ट्रभर जो भक्तिमय वातावरण आहे त्यात रामकृष्ण हरी माऊली म्हणत एकमेकांना साथ घालत वारकरी उन्हात ताणात थंडीत अगदी घाटपण सहज लिलिया पार करतात आणि पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनाच्या आशेनं चालत राहतात. मग ह्या पालखीच्या सोबत असणाऱ्या वारकऱ्यांच्या हात पायाची मालिश करायला आपल्या लातूर येथील
कैलासवासी वसंतराव काळे होमिओपॅथिक महाविद्यालयाचे विद्यार्थी पण ज्ञानोबरायाच्या पालखीबरोबर त्यांचं पथक असतं आणि ते मुक्कामाच्या ठिकाणी वयोवृद्ध किंवा तरुण वारकऱ्यांच्याही त्यांच्या पायाला पुढं चालण्याची शक्ती मिळावी यासाठी त्यांचं मालिश करून देत असतात। याचबरोबर या पालख्यांसोबत विविध रांगोळी काढणारे महिला पुरुष पण असतात आणि ते आपल्या कलेद्वारे पालखीच्या समोर ते ज्या गावात पालखी थांबणार असेल तिथं रांगोळ्या घालतात आणि भक्तिभाव वाढवण्याचं कामच करत असतात। येत्या 24 जूनपर्यंत या पालख्या अशाच पायी चालत राहतील आणि 24ला आषाढी एकादशी दिवशी सर्व पालख्या ह्या पंढरपुरात असतील। रामकृष्ण हरी माऊली। हळू घ्या जरा हळू। दरवर्षीपेक्षा जास्त लोक आहेत।
या पालकांच्या ह्याच्यासोबत आपण डॉक्टर पाटील यांनी रिटा घाटात तुकोबारायाच्या पालखीचं जे व्हिडिओ चित्रीकरण केलं आहे ते पण यासोबत जोडत आहोत. आज येरमाळा ग्रामस्थाच्या वतीनं येरमाळ्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, ज्येष्ठ भाजप नेते विकास बारकुल, जनहित परिवाराचे सर्व प्राध्यापक संतोष तोव, माजी जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल आदी मंडळी, त्याचबरोबर उपसरपंच गणेश बाबा बारकुल आदी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती. हा कार्यक्रम एस टी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला एस टी महामंडळाचे येरमाळा बसस्थानकाचे प्रमुख असलेले नाग टिळक आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. धाराशिव तालुक्यातील पाडोळी अक्कोबाई येथील रूपामाता समूहाचा जो रूपामाता गूळ पावडर कारखाना आहे त्या कारखान्याचं यावर्षीच्या गळीत हंगामानिमित्त रोलर पूजनाचा कार्यक्रम परवा पार पडला. रूपामाता समूहाचे ज्येष्ठ सदस्य असलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, पुजारी गुरुजी यांच्या हस्ते रोलर पूजनाचा कार्यक्रम पार पडला आणि याचवेळी या कारखान्याची जी पूर्वीची 800 गाळप क्षमता होती ती आता वाढवून 2800 करण्यात येणार असल्याची माहिती पण या कारखान्याचे सर्व व्यंकट गुंड यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाला व्यंकटराव गुंड, अजित गुंड आणि रूपामाता परिवारातील सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता आज आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.